डान्स करणार थोडासा? मला पण करू दे ना. नाही यांना करू देत ना, मग तू कर. हा जोर जोरात चेक कर जरा. मित्रांनो डान्स करा ना. बरं ठीक आहे, तू सुरुवात कर. प्लीज कर. सुरुवात कर म्हणजे चालू. माझ्या मित्रांना पण करू दे. एन्जॉय करायचं आपल्याला. हे अरे काय प्रयोगशाळा ही. एन्जॉय करता करता शिकायचं म्हटलंस तू आता. बरं ठीक आहे, आता बस पुढे दोघे जण पुढे या. मी काहीच सांगणार नाही, तुम्ही सांगायचे काय फरक झाला. बाटलीमध्ये फेस ते झाला. आणि तो गोळा दिसतोय का तुला बाटलीमध्ये? दिसतोय. नीट बघ केवढा दिसतोय तो गोळा. कसा कमी कमी होत गेला. ओके, तुझ्या बॉटलमध्ये काय झालं? माझ्या बॉटलमध्ये गोळा आहे तसंच आहे. त्याचा फेस वगैरे काय झालाय का? काहीच नाही. थोडक्यात आपण छोटा केलेला गोळा आहे तेवढाच आहे, आणि मोठा गोळा होता तो मात्र याच्या साईजचा होत आलेला आहे आणि तो पाण्यात विरघळतोय. म्हणजे हे जे प्लास्टिक आहे हे प्लास्टिक पाण्यात विरघळतं, आणि हे सर्वसाधारण प्लास्टिक जे आपण तुम्ही आम्ही वापरत होतो ते प्लास्टिक पाण्यात विरघळत नाही. थोडक्यात काय, आपण जे डेली यूज करतो ते प्लास्टिक पूर्णतः विघटन न होणारं प्लास्टिक आहे, आणि नवीन तयार येते ते किंवा होतंय ते प्लास्टिक हे पूर्णतः विघटन होणारं प्लास्टिक आहे. तुम्ही म्हणाल हे पाणी मी पिलं तरी मला काय होणार नाही, आणि जलाशयात जरी सोडलं तरी त्याची जीवजंतूंना देखील काहीही होणार नाही. म्हणजे पूर्णतः प्रदूषणमुक्त असं हे पाणी आहे, अर्थात हे प्लास्टिक आहे. फक्त याचा एकच छोटासा तोटा आहे की याच्यातून द्रव पदार्थ म्हणजे दूध पाणी असे पदार्थ कॅरी करता येणार नाही, कारण हे फक्त पाण्यामध्ये विरघळतं. आलं लक्षात सर्वांच्या? तेव्हा अशा प्लास्टिकच्या ऐवजी जर या प्लास्टिकचा आपण वापर केला तर प्रदूषण टाळण्यासाठी आपल्याला मदत होईल. या दोघांनी छान प्रयोग केला, त्यासाठी दोघांनाही छोटीशी गीत आणि जोरदार टाळ्या. नरेंद्र, मला प्रश्न पडलाय. काय? तू जे म्हटलंस आता काय की या कॅरी बॅग पाण्यात जरी सोडलं तिथलं जलाशयात जर सोडलं तिथले जे राहणारे आहेत जीवजंतू त्यांना पण, आणि तू जरी पिले तरी तुला याच्यावर काही साईड इफेक्ट होत नाही. मला सांग ना, हे जे प्लास्टिक तू बनवलेलं आहे कशा? ते नाहीये हे आहे का? ते साधं प्लास्टिक आहे. तुझं साध्यावरती प्रेम आहे ना, त्याचा जरा कमी कर आणि असं प्लास्टिक वापर, म्हणजे जरा प्रदूषण पण कमी होईल. हे कसं बनवलं तू मला सांग ना जरा. कसं बनवलं? हो, तुला बटाटे वडे माहिती आहेत का? माझे फेवरेट आहेत बटाटे. फेवरेट आहेत ना? हो. त्या बटाट्यामध्ये स्टार्च नावाचा एक घटक असतो. काय? बटाटा त्याच्यामध्ये काहीतरी घटक असतात, त्यापैकी स्टार्च नावाचा एक घटक आहे त्याच्यामध्ये. तो घटक आहे, त्या घटकापासून हे मी प्लास्टिक तयार केलेलं आहे. म्हणजे ते पूर्णतः नॅचरल नैसर्गिक अशा स्वरूपाचं आहे. किती छान आहे नरेंद्र. तुझ्याकडे किती प्लास्टिक्स आहेत? मी ते बनवतोय, त्याला डेव्हलप करणार आहे. डेव्हलप केले की मग त्याचे बॅग वगैरे सर्व काही तयार होईल. ते तुझ्याकडे आत्ताही कमाल दे ना. मी नंतर देईन, आता नाही देणार तुला, कारण ते डेव्हलप केलेलं आहे. अजून त्याला जरा थोडंसं मॉडेल द्यायचं, त्याला प्लास्टिकची कॅरी बॅग कशी तयार होईल, त्याच्यातून लिक्विड अजून कसं कॅरी करता येईल हा जरा माझा विचार चालू आहे. ओके, तुमच्यापैकी जर कोणाला यात काही सुचलं तर तुम्ही परिवर्तन करू शकता. म्हणजे तुम्हाला रिसर्चसाठी जर थोडासा विचार करण्यासाठी